नंदी, आज्ञा द्यावी देवा. मी जे वचन दिलं आहे त्यानुसार मला माझे शब्द हे पाळावेच लागणार. ह्या मनुष्य जन्माचे नियम हे तर मला पाळावेच लागणार. नंदी, त्यामुळे ह्या क्षणी माझी आणि बानूची भेट होणे शक्य नाही. देवा, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, हे स्पष्टपणे जाणवत आहे. मला ते कळतंय, परंतु मनुष्य जन्माचे नियमांचे पालन करणे हे तर क्रमप्राप्त आहे. मला काय आज्ञा आहे देवा? नंदी, तू बानूला जाऊन सांग की जरी मी गडावर नसलो तरी माझे ध्यान तिथेच असेल. तिला जर काही महत्वाचे प्रश्न पडले तर सेवकांकरवी सांगावा धाडायला सांग. होय देवा. होय ग बानू, नव काय झालं असेल? मी हा काय सांगाव? बाणाई, माझा प्रणाम स्वीकार करावा. हवं मी तुम्हाला ओळखतो. मी देखील तुला ओळखतो. आ? नाही म्हणजे तुम्ही आणि देव चाललं होतं ना, तर तीच विचार करत होतो का कुठे चालले असत्याल. अहो, यासनी बोलू देतायसा का नाही? गडावरून निघताना तुमची भेट इथे होईल असं वाटलं नव्हतं मला. मला बी देव दिसले आणि त्यासनी भेटावं असं वाटलं. पर म्हाळसाताई जेव्हा धरणं गड सोडून गेले हाय ती, तेव्हा धरणं कुणाकडनं तरी काय बाय कळ ह्याचाच विचार करत असते मी. परत देव बी कुठं तरी चालले हाय ती हे दिसतंय. श्री म्हाळसादेवी एकांतात गेल्या आहेत ही वार्ता आता सर्वदूर आहेच, परंतु आता काही क्षणासाठी देव देखील गड सोडून जात आहेत. परंतु ते तात्काळ परत देखील येणार आहेत. मी काय म्हणतो, नाही म्हणजे देवींचा शोध घ्यायला निघाला का देव? तुम्हासनी तर समज ठावा आहे बघा. आता तुम्हीच सांगा, देव कुठं चालले हाय ती? क्षमा असावी बाणाई, पण आत्ता मात्र या क्षणी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मला माझ्या मर्यादेत राहूनच कार्य पूर्ण करावे लागेल. मी केवळ देवांचा सांगावा घेऊन आपल्यापाशी आलो होतो. मला कळतंय, तुमचं बी बरोबरच आहे जी. मला काळजी वाटली म्हणून मी तुम्हासनी विचारलं बघा. मी समजू शकतो श्री म्हाळसादेवी कुठे आहेत ह्याची काळजी आता सर्वांनाच आहे. परंतु एक गोष्ट निश्चित, त्या एकांतामध्ये काहीतरी प्राप्त करण्याच्या इच्छेने प्रयत्नात असतील. त्या लवकरच परत याव्यात अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, तशी माझी देखील आहे. बाणाई, देव जरी गडावर नसले तरी त्यांची कृपादृष्टी सदैव भक्तांवर असणारच आहे. तरी देखील तुम्हाला कुठल्याही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर तसा सांगावा आपण गडावर पाठवावा. नाही पर देव कुठे चालले ते? नाही म्हणजे माघारी कवा येतील ती तरी सांगा. रंगा, अरे उगा जाताना त्यांची वाट अडवू नगस असं विचारू नये. देव हत आले भेटले की सांगतील ना. गपर रंग्या, मी काय म्हणले ते ध्यानात ठेव. उगा त्यासनी त्रास देऊ नगस. आता माझे कार्य पूर्ण झाले, येतो मी.
नंदी, तू आता इथेच थांब. काही असल्यास मी तुला आदेश देईन आणि मगच तू ये. जशी आज्ञा. नंदी, हे ध्यानात असू दे की मला तिथे रूप पालटून जावं लागेल. होय प्रभू. लक्ष्मी देवी, तुम्ही या ना, या. सगळं शुभ होईल. आपला आशीर्वाद मिळा. आणखी काय हवे? आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही माझ्या कक्षात आला आहात. काय करू मी तुमच्यासाठी? आपल्याला कल्पना आहेच की म्हाळसाचे मूळ स्वरूप काय आहे हे मायानंदाला कळले आहे. परंतु आई म्हणून तिची चिंता काही कमी होत नाही. म्हणून म्हटले आपल्याला भेटावे. देवी, मला म्हाळसाची खूप काळजी वाटते. तिथे ती वनात एकटी आहे. कितीतरी वन्य पशु असतील. कडेला घनदाट वन आहे. काय खात असेल, कशी राहत असेल? आपण त्यांच्या आई आहात, त्यामुळे आपली काळजी मी समजू शकते. परंतु एक लक्षात असू दे की गत जन्मात श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी याहूनही अधिक कठोर असं तप केलं आहे. एवढेच नाही तर अशी अनेक दिव्य व्रत केली आहे. मला असं वाटतं की तिथे जावं आणि तिची सेवा करावी. परंतु म्हाळसाने तुम्हाला नाही सांगितलं आहे ना, मग तुम्ही आग्रह का करता आहात? त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्या कोण आहेत हे तुम्हाला केवळ शब्दरूपानं कळलं आहे. जर त्यांचं खरं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या लक्षात येईल की ही पंचमहाभूत त्यांची काळजी घेत आहेत. मी एक सामान्य स्त्री आहे. मला हे नाही कळत. आपण सामान्य नाही. पार्वती देवींनी आपल्याला माता पिता म्हणून निवडलं कारण आपलं अंतःकरण शुद्ध आहे. मी देखील मायानंदाला हेच समजावत होतो की आपण भाग्यवान आहोत. म्हाळसाने आपल्या पोटी जन्म घेतलाय. आता मी तुमच्यासाठी एक करेन. तुम्ही इथे बसावं. मी इथे कशी बसू? मी सांगते आहे ना, चिंता नसावी. या. डोळे मिटा आणि शांत राहा. आता सावकाश डोळे उघडा.
माझ्याकडे शब्द नाहीये. मी काय बोलू? आता म्हाळसाची काळजी करू नका. येतो आम्ही. देवी, देवी, हा मी अरण्यातून जात असताना आपण मला दिसला, म्हणून मी थांबलो. मी इथे साधनेसाठी आले आहे. मला एकांत हवा आहे. तेव्हा आपण आपल्या मार्गाकडे प्रस्थान करावे. हा माझा अवमान आहे. माझ्या क्रोधाला जर आमंत्रण दिले तर अनर्थ होईल. या शिवभक्ताला आव्हान देणारी तू कोण? मी कोण आहे हे शोधण्यासाठी मी या वनात आले आहे. पण तरी माझे नाव म्हाळसा. म्हणजे तू शिवभक्त आहेस आणि म्हणून मी तुला क्षमा करतो आहे. परंतु माझे आदरातिथ्य करणार नाहीस? मी इथे गृहिणी नाही, साधक म्हणून आहे. विचार करा देवी. मला तुमच्या गतजन्माचे रहस्य ठाऊक आहे. मी तुम्हाला सहाय्य करू शकतो. मी जर माझ्या आराध्याचे, माझ्या पतीचे सहाय्य घेतले नाही तरी अनोळखी ऋषींचे सहाय्य मी का घेऊ? आपण मला काय सहाय्य करणार? देवी, मी आपल्याला तुमच्या गतजन्मात घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी असणारे विधी मी तुम्हाला सांगू शकतो. त्यासाठी देवी देवतांना प्रसन्न कसे करायचे हे तुम्हाला सांगू शकतो. देवी, फार विचार करणार असाल तर मी असाच निघून जाईन. विलंब नको. आपण विश्रांती घ्यावी. माझे ध्यान झाल्यावर मी आपल्याशी बोलेन. म्हाळसा, स्वतःला शोधण्यासाठी तू हे जे ध्यान करते आहेस, हे ध्यान स्वत्व शोधण्यासाठी आहे. आणि ह्याच ध्यानातून तुला भविष्यात अंतिम सत्याचा साक्षात्कार होणार आहे हे निश्चित. परंतु म्हाळसा, त्यासाठी तुला एकाच दिशेने सारे ध्यान केंद्रित करावे लागणार आहे. देवी, तुमची ध्यान साधना झाली तर जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत माझी ध्यान साधना अशी अखंड सुरू राहणार आहे ऋषीवर. मी जाणून आहे ते. पण मला एक प्रश्न पडला आहे. तुम्हाला माझ्या गतजन्माविषयी ठाऊक आहे असे तुम्ही म्हणालात. कोण आहात तुम्ही? या आधी इथल्या परिसरात मी तुम्हाला पाहिल्याचे माझ्या स्मरणात नाही. देवी, मी कोण आहे
हे तुमच्या स्मरणात नाही, परंतु तुमच्या गतजन्माबद्दल मला ठाऊक आहे. आणि या क्षणी तुम्हाला तुमच्या गतजन्माचे विस्मरण झाले आहे. परंतु सत्य काय आहे ह्याचे स्मरण होण्यासाठी देवी तुम्हाला अधिक प्रयत्नशील राहावे लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे ध्यान एकाग्र करावे लागेल. निश्चितच. आणि मी त्याचाच प्रयत्न करते आहे. मी एक शिवभक्त आहे आणि मी तुम्हाला अशा काही गोष्टींचे संदर्भ सांगू शकतो जेणेकरून तुम्हाला सत्य काय आहे हे कळेल. आणि जर ते संदर्भ तुम्ही ओळखले तर अर्थातच. हो, मी प्रयत्न करेन. देवी, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे. गोष्ट कोणाची? अपर्णा देवींची. अपर्णा देवी? होय, अपर्णा देवी. काय झालं? तुम्ही अशा विचारात का आहात? हो, क्षणभर मला असं वाटलं की मलाच कोणीतरी हाक मारली आहे. मला असं वाटतं की हे नाव मी आधी ऐकले आहे. कुठे ते मात्र माझ्या स्मरणात नाही. आणि देवी, तेच तुम्हाला शोधून काढायचे आहे. जेव्हा आपण सत्याच्या जवळ जात असतो तेव्हा आपल्याला असे अनेक संकेत मिळत जातात. परंतु देवी, त्यातून मार्ग आपल्यालाच काढायचा असतो. ऋषीवर, तुमच्याशी बोलताना मला खरंच असं वाटतं आहे की तुम्हाला माझ्या गतजन्माविषयी काहीतरी ठाऊक आहे. मग देवी, अधिक वेळ न दवडता मी सांगतो त्या गोष्टीचे आपण श्रवण करावे. मी तयार आहे. देवी, आपण स्थानापन्न व्हावे. देवी, जेव्हापासून या एकांतात मी साधनेसाठी आले आहे तेव्हापासून माझ्या ध्यानात आले आहे की माझ्या ध्यानाला एक गती मिळाली आहे. शक्य आहे, कारण अशीच कठोर साधना अपर्णा देवींकडून घडली होती. आपण अपर्णा देवींबद्दल मला काही कथा सांगणार होतात हे माझ्या स्मरणात आहे. कृपया आपण त्या कथेला प्रारंभ करावा ऋषीवर. देवी, महादेवांना प्राप्त करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. ते लयतत्वाचे स्वामी आहेत. हो, हे तत्व समजून घेण्याचा मी देखील प्रयत्न करते आहे. महादेवांना प्राप्त करण्यासाठी अनेकांनी खडतर अशी साधना केली आणि अशीच खडतर साधना घडली ती अपर्णा देवींकडून. महादेवांचा निवास हा कैलासात आहे आणि अशा हिमालयाच्या शीतल अशा वातावरणात अपर्णा देवींनी कठोर अशी साधना केली. आणि म्हणूनच ही कठोर साधना केली म्हणून अपर्णा देवी यांना तपश्चारिणी, ब्रह्मचारिणी अशी नावे मिळाली. श्री महादेवांना प्राप्त करणं हे खरोखरच कठीण आहे. आपण म्हणालात त्याप्रमाणे ही साधना कठीण आहे.
आणि देवी, तुम्ही याआधी देखील अशीच कठोर साधना केली आहे.